नेक्स्ट टॉपिक कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स. आपल्याला काही साइन कन्व्हेन्शन्स बघायचे आहे. कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर या दोन्ही मिररसाठी हे साइन कन्व्हेन्शन आपल्याला बघायचे. आता या साइन कन्व्हेन्शनचा यूज कुठे होतं? साइन कन्व्हेन्शन्स म्हणजे आपल्याला काही ऑब्जेक्टसाठी, काही दिलेल्या गोष्टीसाठी आपल्याला पॉझिटिव्ह साइन कन्सिडर करायचं, काही गोष्टींसाठी निगेटिव्ह साइन कन्सिडर करायचं आहे. हे साइन कन्व्हेन्शन आपल्याला इथे फॉलो करायचे आहे. मग याचा यूज कुठे होतो? याचा यूज मिररवर आधारित असणार न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी होतो. मिररवर आधारित असणारे न्यूमरिकल कोणत्या टाईपचे असतात? फॉर एक्झाम्पल एक न्यूमरिकल आहे, त्या न्यूमरिकलमध्ये काय दिलेलं, त्या क्वेश्चनमध्ये काय दिलं की एक कॉन्केव्ह मिरर आहे. या कॉन्केव्ह मिररची आपल्याला फोकल लेंथ दिलेली असणार, फोकल लेंथ. त्यानंतर एक ऑब्जेक्ट दिलेला असणार आहे. हा ऑब्जेक्ट मिररपासून एवढ्या डिस्टन्सवरती आहे, पर्टिक्युलर डिस्टन्स दिलेला असणार आहे. या डिस्टन्सवरती मिररपासून हा ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट मिररपासून या डिस्टन्सवर आहे म्हणजे काय? मिररपासूनचं डिस्टन्स म्हणजे काय? पोलपासूनचं डिस्टन्स. सो पोलपासून ऑब्जेक्ट एवढ्या डिस्टन्सवरती आहे. मग या ऑब्जेक्टची इमेज कशी फॉर्म होणार आहे किंवा कुठे फॉर्म होणार आहे किंवा इमेजची साईज किती असणार आहे, हाईट किती असणार आहे, अशा टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले असतात. मग हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला हे साइन कन्व्हेन्शन फॉलो करायचे आहे. साइन कन्व्हेन्शन कसे फॉलो करायचे? ऑब्जेक्टचं डिस्टन्स पॉझिटिव्ह घ्यायचं का निगेटिव्ह घ्यायचं, त्यानंतर इमेजचं डिस्टन्स कसं असणार आहे, पोल जो आपण पोल कन्सिडर करतोय, डिस्टन्सेस आपण आधीच डिस्कस केलेले, डिस्टन्सेस आपण नेहमी पोलच्या रेफरन्सने घेतो. मग पोलच्या लेफ्ट साईडला पॉझिटिव्ह घ्यायचं का निगेटिव्ह, पोलच्या राईट साईडला असणार ऑब्जेक्ट पॉझिटिव्ह डिस्टन्सवर असणार आहे का निगेटिव्ह डिस्टन्सवर असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायच्या आहे. ओके. आता साइन कन्व्हेन्शन जे आहे हे आपण मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा बघितलेलं आहे. मॅथमॅटिक्समध्ये आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम बघितलेली, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. यामध्ये आपण काही साइन कन्व्हेन्शन्स बघितलेले. साइन कन्व्हेन्शन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एक हॉरिझॉन्टल ॲक्सिस असतो, या ॲक्सिसला आपण काय बोलतो? हॉरिझॉन्टल ॲक्सिसला आपण एक्स ॲक्सिस बोलतो. वर्टिकल ॲक्सिस असतो त्याला आपण काय बोलतो? त्याला आपण बोलतो वाय ॲक्सिस. करेक्ट. हॉरिझॉन्टल ॲक्सिस एक्स, वर्टिकल ॲक्सिस असतो वाय. त्यानंतर हा पॉईंट असतो ओरिजिन, याला आपण काय बोलतो? ओरिजिन. सगळे डिस्टन्सेस आपण ओरिजिनच्या रेफरन्सनेच घेतो, राईट. त्यानंतर ओरिजिनच्या राईट साईडला असणारे पॉईंट जे आहे त्याला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. 1 2 3 4 5 असं आपण मार्किंग करतो ना या टाईपमध्ये. तर ही साईड असणार आहे पॉझिटिव्ह. लेफ्ट साईड, ओरिजिनच्या लेफ्ट साईडला सगळे निगेटिव्ह नंबर्स असतात, त्यामुळे याला आपण निगेटिव्ह कन्सिडर करतो. वरच्या साईडला ही जी वरची नंबर लाईन आहे वाय ॲक्सिसवरती, दिस इज पॉझिटिव्ह आणि इथे असणार आहे निगेटिव्ह नंबर. असे साईन्स आपण इथे फॉलो करतो, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि निगेटिव्ह. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण ओरिजिनच्या रेफरन्सने सगळे डिस्टन्सेस घेत असतो. तर थोड्याफार प्रमाणामध्ये असंच काही आपल्याला इथे मिररसाठी अप्लाय करायचं आहे. ओके. तर मिररमध्ये साइन कन्व्हेन्शनसाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे ओरिजिन. ठीक आहे. तर आपण आधीच डिस्कस केलेलं की मिररमध्ये सगळे डिस्टन्सेस पोलच्या रेफरन्सनी मेजर केले जातात. म्हणजे पोल कॅन बी ट्रीटेड ॲज ओरिजिन. पोल म्हणजे ओरिजिन आहे असं आपण कन्सिडर करू शकतो, कारण सगळे डिस्टन्सेस पोलपासून मेजर केले जातात. सगळे डिस्टन्सेस ओरिजिनपासून मेजर होत आहे म्हणजेच काय? पोलला आपण ओरिजिन बोलू शकतो. याचा अर्थ काय? मिररचा जो पोल आहे तो पोल कुठे पाहिजे? ओरिजिनला पाहिजे. त्यामुळे इथे बघा एक्स ॲक्सिस ड्रॉ केला आहे, वाय ॲक्सिस ड्रॉ केलेला आहे. मिररचा पोल म्हणजे काय? मिररचा सेंटर पॉईंट. त्यामुळे मिररचा सेंटर पॉईंट हा आहे पोल आपण कुठे ठेवलेला आहे? ओरिजिनला ठेवलेला आहे. ओके. सो पोल इज कन्सिडर ॲज ओरिजिन. फर्स्ट पॉईंट समजला. पोल इज कन्सिडर ॲज ओरिजिन अँड ऑल डिस्टन्सेस आर मेजर्ड विथ रेफरन्स टू पोल. ओके. त्यानंतर प्रिन्सिपल ॲक्सिस. आपल्याला माहिती मिररमध्ये प्रिन्सिपल ॲक्सिस कोणता असतो? असा मिरर असतो. इथे पोल असणार आहे, इथे सेंटर ऑफ कर्वेचर असणार आहे, याच्यामधून पास होणं ही जी हॉरिझॉन्टल लाईन असते ती असते प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिस इज टेकन ॲज एक्स ॲक्सिस. प्रिन्सिपल मिररचा प्रिन्सिपल ॲक्सिस एक्स ॲक्सिसच्या अलोंग कन्सिडर केला जातो. एक्स ॲक्सिस ॲज फ्रेम ऑफ रेफरन्स, ठीक आहे. समजले दोन पॉईंट. पोलला आपण ओरिजिन कन्सिडर करतो आणि जो प्रिन्सिपल ॲक्सिस आहे मिररचा प्रिन्सिपल ॲक्सिस त्याला आपण एक्स ॲक्सिस म्हणून ट्रीट करतो. एवढ्या दोन गोष्टी कळल्या. आता याच्यानंतर आपण साईन्स कसे फॉलो करतो किंवा डिस्टन्सेस कसे मेजर करतो. फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट, ऑब्जेक्ट जो असतो, ऑब्जेक्ट म्हणजे ज्याची इमेज आपल्याला फाइंड करायची असते, ऑब्जेक्ट इज ऑलवेज केप्ट ऑन लेफ्ट साइड ऑफ मिरर. मिरर कोणता जरी असला, कॉन्केव्ह असला, कॉन्व्हेक्स असला, तरी सुद्धा ऑब्जेक्ट नेहमी मिररच्या लेफ्ट साईडला ठेवलेला असतो. म्हणजे ऑब्जेक्ट नेहमी या रिजनमध्ये असणार, इथे असू शकतो, इथे असू शकतो, इथे असू शकतो. ऑब्जेक्ट इज ऑलवेज केप्ट ऑन लेफ्ट ऑफ द मिरर. फर्स्ट पॉईंट समजला. सेकंड, ऑल डिस्टन्सेस parallel to principal axis
parallel to principal axis are measured from pole of the mirror. प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणारे सगळे जे डिस्टन्सेस आहे हे डिस्टन्सेस कशाच्या रेफरन्सने मेजर केले जातात, पोलच्या रेफरन्सने मेजर केले जातात. म्हणून इथे लिहिलेलं आहे ऑल डिस्टन्सेस पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आर मेजर्ड फ्रॉम पोल ऑफ द मिरर. मिररच्या पोलपासून हे सगळे डिस्टन्सेस मेजर केले जातात. ठीक आहे, समजलं हा पॉईंट. नाव नेक्स्ट पॉईंट, थर्ड पॉईंट. आता आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्या डायरेक्शन इथे सांगायचं आहे. सेम साईन कन्व्हेन्शन जे आपण कार्टेशियन सिस्टीममध्ये फॉलो करतो, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये फॉलो करतो तेच इथे फॉलो करायचं आहे. ओरिजिन असतो, ही साईड पॉझिटिव्ह असते, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. सेम साईन कन्व्हेन्शन्स आपल्याला इथे फॉलो करायचे. त्यामुळे इथे आपण ओरिजिनच्या रेफरन्सने घेतो. ओरिजिन म्हणजे इथे पोल आहे, त्यामुळे आपण असं लिहू शकतो ऑल डिस्टन्सेस ऑन दी राईट ऑफ पोल आर कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह. ठीक आहे, पोलच्या राईट साईडचे सगळे डिस्टन्सेस पॉझिटिव्ह कन्सिडर केले जातात. ऑल डिस्टन्सेस ऑन दी लेफ्ट ऑफ पोल आर कन्सिडर ॲज निगेटिव्ह. ओके, या साईडचे सगळे डिस्टन्सेस निगेटिव्ह कन्सिडर केले जातात. समज आता हे काय आहे ते ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस हे कसं अप्लाय करायचं आहे ते तुम्हाला समजणार. ॲज ऑफ नाउ एवढ्या गोष्टी लक्षात घ्या की पोलच्या राईट साईडचे सगळे डिस्टन्सेस पॉझिटिव्ह, पोलच्या लेफ्ट साईडचे सगळे डिस्टन्सेस निगेटिव्ह. त्याच पद्धतीने आता आपल्याला अप आणि डाऊन ह्या डायरेक्शनमध्ये असणारे डिस्टन्सेस सुद्धा मेन्शन करायचे. सो त्यासाठी आपण लिहू शकतो ऑल डिस्टन्सेस measured vertically upward. ही वर्टिकल डायरेक्शन, ही हॉरिझॉन्टल डायरेक्शन. सगळे डिस्टन्सेस जे वर्टिकली अपवर्ड डायरेक्शनमध्ये मेजर केले जातात. कशापासून? फ्रॉम प्रिन्सिपल ॲक्सिस. आपण डायरेक्शन अप आणि डाऊन डायरेक्शन चेक करतो. ही अप डायरेक्शन, ही डाऊन डायरेक्शन आहे. रेफरन्स आपल्याला काय घ्यावं लागणार, ह्या ॲक्सिसचा म्हणजेच काय प्रिन्सिपल ॲक्सिस. त्यामुळे ते आपण असं लिहिणार ऑल डिस्टन्सेस मेजर वर्टिकली अपवर्ड फ्रॉम प्रिन्सिपल ॲक्सिस आर कन्सिडर और आर ट्रीटेड पॉझिटिव्ह. त्याच्या ऑपोजिट ऑल डिस्टन्सेस मेजर्ड वर्टिकली डाऊनवर्ड्स फ्रॉम प्रिन्सिपल ॲक्सिस आर ट्रीटेड निगेटिव्ह. ठीक आहे, समजलं. डिस्टन्सेस झालं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट इज फोकल लेंथ. फोकल लेंथसाठी काय साईन कन्व्हेन्शन फॉलो करता. जर कॉन्केव्ह मिरर असेल, कॉन्केव्ह मिररसाठी फोकल लेंथ नेहमी निगेटिव्ह असते, कॉन्केव्ह निगेटिव्ह. आणि जर मिरर कॉन्व्हेक्स असेल त्याच्यासाठी फोकल लेंथ नेहमी पॉझिटिव्ह असते. या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. कॉन्केव्ह मिरर दिलेला असेल आपल्याला, कॉन्केव्ह मिरर, लेट्स से कॉन्केव्ह मिररची फोकल लेंथ दिलेली आहे 10 सेंटीमीटर. ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस कॉन्केव्ह मिरर आहे, त्यामुळे आपण फोकल लेंथ एफची व्हॅल्यू किती घेणार, 10 सेंटीमीटर तर आहे, बट आपल्याला इथे साईन घ्यावं लागणार आहे. कॉन्केव्ह मिरर आहे म्हणून ती फोकल लेंथ असेल निगेटिव्ह, त्यामुळे आपण एफची व्हॅल्यू घेणार -10. कॉन्व्हेक्स मिरर असेल तर आपण फोकल लेंथ कन्सिडर करतो पॉझिटिव्ह. आता हे निगेटिव्ह काय, पॉझिटिव्ह काय, हे कसं आलेलं आहे याचं सुद्धा एक रिझन आहे. रिझन असं आहे की बघा, कॉन्केव्ह मिरर आहे, कॉन्केव्ह मिरर आपण कन्सिडर करूया. असा कॉन्केव्ह मिरर असतो. ओके, सेंटर ऑफ मिरर इज पोल, इथे असतो सेंटर ऑफ कर्वेचर आणि इथे असतो फोकस CFP. आपण इथे काय बघितलं की मिररच्या लेफ्ट साईडचे सगळे डिस्टन्सेस आपण कन्सिडर करतो पॉझिटिव्ह, मिररच्या लेफ्ट साईडचे सगळे डिस्टन्सेस आपण कन्सिडर करतो निगेटिव्ह. ओके, म्हणजे हे मिरर आहे, मिररची लेफ्ट साईड ही आहे, म्हणजे इथे असणार सगळे डिस्टन्सेस काय असणार निगेटिव्ह, या साईडचे सगळे डिस्टन्सेस असणार आहे पॉझिटिव्ह. फोकल लेंथ म्हणजे कशामध्ये डिस्टन्स असतं, कशामधलं डिस्टन्स असतं. फोकल म्हणजे फोकस कशापासून मेजर करतो, पोलपासून, म्हणजे F आणि P ह्या दोन पॉईंटमध्ये असणार डिस्टन्स असणार फोकल लेंथ. F आणि P हे डिस्टन्स. आता हे F आणि P हे डिस्टन्स कुठे आहे, मिररच्या लेफ्ट साईडला आहे, दॅट मीन्स दिस डिस्टन्स इज निगेटिव्ह अँड हेन्स फोकल लेंथ इज निगेटिव्ह. कॉन्व्हेक्ससाठी कसं असणार आहे बघा, कॉन्व्हेक्ससाठी सुद्धा याच पद्धतीने जर आपण कॉन्व्हेक्स मिरर कन्सिडर केला, ओके, दिस इज कॉन्व्हेक्स मिरर. मिररचा सेंटर असतो पोल, हा मिरर ज्या स्पिअरचा पार्ट असतो तो असतो सेंटर ऑफ कर्वेचर C इथे असणार आहे, फोकल लेंथ असते इथे. ओके, दिस इज कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्व्हेक्स मिररसाठी PFC अशी अरेंजमेंट असते.
याच्यामध्ये डिस्टन्स जर आपण बघितलं, मिररच्या लेफ्ट साईडचे डिस्टन्सेस निगेटिव्ह असतात, मिररच्या राईट साईडचे डिस्टन्सेस पॉझिटिव्ह असतात. मिररच्या राईट साईडचे डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स कसं असणार आहे? पॉझिटिव्ह. व्हॉट इज फोकल लेंथ? फोकल लेंथ इज FP. FP हे डिस्टन्स कोणत्या डायरेक्शनमध्ये आलं? पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये आलं. त्यामुळे कॉन्व्हेक्ससाठी नेहमी फोकल लेंथ असते पॉझिटिव्ह. ठीक आहे. त्यामुळे हे फक्त असं पाठ करू नका की कॉन्क्यूसाठी निगेटिव्ह का, कॉन्व्हेक्ससाठी पॉझिटिव्ह का. याच्यामागे काय रिझन आहे ते रिझन तुम्ही डायग्रामच्या रेफरन्सनी समजून घेऊ शकता. याच्यामागचे रिझन सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. तर एवढे सगळे साइन कन्व्हेन्शन आपल्याला फॉलो करायचे असतात. ठीक आहे. परत एकदा आपण रिव्हिजन करूया. आपल्याला बघायचे होते कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन. त्याच्यामध्ये आपण काय केलं, आपण त्याच्यासाठी रेफरन्स घेतला कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम, ज्याच्यामध्ये 2 ॲक्सिस असतात. हॉरिझॉन्टल ॲक्सिस इज X ॲक्सिस, वर्टिकल इज Y ॲक्सिस. त्या दोघांचा इंटरसेक्शन पॉईंट असतो ओरिजिन. ठीक आहे. आपण डिस्टन्सेस ओरिजिनच्या रेफरन्सनीच घेतो, राईट. ओरिजिनच्या राईट साईडचे डिस्टन्सेस असतात पॉझिटिव्ह, लेफ्ट साईडचे निगेटिव्ह. अप डायरेक्शनमध्ये डिस्टन्सेस पॉझिटिव्ह, डाऊन डायरेक्शनमध्ये असणारे डिस्टन्सेस निगेटिव्ह असतात. हे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम आपल्याला माहिती, त्याचा रेफरन्स आपल्याला इथे घ्यायचा आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, फर्स्ट पॉईंट, आपण याच्यासाठी याच्यासाठी ओरिजिन काय घेतो? आपण ओरिजिन कन्सिडर करतो पोल. ओरिजिनपासून सगळे डिस्टन्सेस मेजर केले जातात. त्याच पद्धतीने इथे पोलपासून सगळे डिस्टन्सेस मेजर केले जातात. त्यामुळे पोल इज कन्सिडर ॲज ओरिजिन. त्याच्यानंतर X ॲक्सिस, पोल आहे, इथून पास होणारी लाईन जे असेल दॅट इज प्रिन्सिपल ॲक्सिस. मग याच्यामध्ये X ॲक्सिस आपण काय कन्सिडर करू शकतो? हा जो प्रिन्सिपल ॲक्सिस आहे त्याला आपण X ॲक्सिस कन्सिडर करू शकतो. सो प्रिन्सिपल ॲक्सिस इज X ॲक्सिस ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे फ्रेम ऑफ रेफरन्सचा X ॲक्सिस आपण प्रिन्सिपल ॲक्सिसला ट्रीट करतो. या 2 गोष्टी क्लिअर झाल्या. याच्यानंतर आपल्याला काय काय साइन कन्व्हेन्शन फॉलो करायचे ते बघायचं आहे. फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट अबाउट ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आपण कुठे ठेवतो? ऑब्जेक्ट इज ऑलवेज केप्ट ऑन लेफ्ट ऑफ मिरर. मिररच्या लेफ्ट साईडला नेहमी ऑब्जेक्ट ठेवला जातो. ऑब्जेक्ट नेहमी मिररच्या लेफ्ट साईडला ठेवला जातो. सो फर्स्ट पॉईंट, ऑब्जेक्ट इज ऑलवेज केप्ट ऑन द लेफ्ट साईड ऑफ द मिरर. ओके. त्यानंतर ऑल डिस्टन्सेस पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आर मेजर फ्रॉम पोल ऑफ द मिरर. सगळे जे डिस्टन्सेस असतात या प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल ते पोलपासून मेजर केले जातात बिकॉज पोल इज द ओरिजिन. दिस इज सेकंड पॉईंट. नेक्स्ट पॉईंट आपल्याला साईन्स मेन्शन करायचे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हॉरिझॉन्टल X ॲक्सिसवरती साईन आपण मेन्शन करणार विथ रिस्पेक्ट टू पोल. बरोबर. त्यामुळे इथे लिहिलेलं आहे ऑल डिस्टन्सेस टुवर्ड्स द राईट ऑफ पोल, ऑल डिस्टन्सेस ऑन द राईट ऑफ पोल ऑर ऑल डिस्टन्सेस टुवर्ड्स द राईट ऑफ पोल आर कन्सिडर ॲज पॉझिटिव्ह. आणि त्यानंतर निगेटिव्ह साईडला असणारे डिस्टन्सेस त्यानंतर ऑपोजिट साईडला असणारे डिस्टन्सेस निगेटिव्ह कन्सिडर केले जातात. सो ऑल डिस्टन्सेस ऑन द राईट ऑफ पोल आर पॉझिटिव्ह, ऑल डिस्टन्सेस ऑन द लेफ्ट ऑफ पोल आर निगेटिव्ह. ठीक आहे. हा ॲक्सिस झाला. आता आपल्याला वर्टिकल डायरेक्शनमध्ये सुद्धा साईन्स मेन्शन करायचे. वर्टिकल डायरेक्शनमध्ये आपण घेणार ॲक्सिसच्या रेफरन्सनी. ना हा ॲक्सिस आहे, या ॲक्सिसच्या वरती काय, ह्या ॲक्सिसच्या खाली काय, म्हणजे आपण X ॲक्सिस म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिसच्या रेफरन्सनी हे डिस्टन्सेस मेन्शन करणार आहोत. सो ऑल डिस्टन्सेस मेजर वर्टिकली अपवर्ड फ्रॉम द प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिस त्याच्यापासून वर्टिकली अपवर्ड डायरेक्शनमध्ये असणारे डिस्टन्सेस पॉझिटिव्ह कन्सिडर केले जातात. वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असणारे डिस्टन्सेस निगेटिव्ह कन्सिडर केले जातात. ठीक आहे. समजलं हा पॉईंट. आणि त्यानंतर फोकल लेंथचा इम्पॉर्टंट पॉईंट होता. 2 मिरर आहे, कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स. कॉन्केव्ह मिररसाठी फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह मिरर इज ऑलवेज निगेटिव्ह अँड फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स मिरर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे कसं आलं त्यासाठी या 2 डायग्राम सुद्धा दिलेलं आहे. हे डिसाईड कसं होतं, हे डिसाईड होतं आहे आपण इथे जे काही साइन कन्व्हेन्शन फॉलो करतो त्याच्या अकॉर्डिंग फोकल लेंथ डिसाईड होते. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे. समजलं. इम्पॉर्टंट पोल आहे मिररचा सेंटर, त्यामुळे पोल नेहमी इथे ओरिजिनला आपण ठेवतोय. पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आणि त्यानंतर आपल्याला हे फोकल लेंथ सुद्धा मेन्शन करायची, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्ससाठी काय असणार आहे ते. क्लिअर आहे. हे साइन कन्व्हेन्शन समजण्यासाठी एक एक्झाम्पल इथे घेतलेलं आहे. एक्झाम्पल म्हणजे न्यूमरिकल नाही, आपल्याला इथे काही सॉल्व्ह करायचं नाही, फक्त जे काही पॅरामीटर्स किंवा जे काही टर्म्स दिलेलं आहे त्याचे आपल्याला साइन इथे डिसाईड करायचं आहे अकॉर्डिंग टू दिस साइन कन्व्हेन्शन. ओके. काय दिलेलं आहे? कॉन्केव्ह मिरर दिलेला आहे. कॉन्केव्ह मिररसाठी हे पॅरामीटर्स दिलेले आहे. आपल्याला फक्त साइन इथे डिसाईड करायचे. फर्स्ट फोकल लेंथ इज 15 सेंटीमीटर. फोकल लेंथ आपण नेहमी डिनोट करतो स्मॉल f या लेटरने. फोकल लेंथ इज 15 सेंटीमीटर. कॉन्केव्ह मिरर आहे, तर आता तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे कॉन्केव्ह मिरर म्हणजे फोकल लेंथ कशी असते? निगेटिव्ह असते. त्यामुळे Fची व्हॅल्यू आपण लिहिणार -15. ओके. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण साइन दिलेला आहे. जर हा कॉन्व्हेक्स मिरर असतं तर फोकल लेंथ असते 15 सेंटीमीटर किंवा +15 सेंटीमीटर. F इज इक्वल टू -15 सिन्स इट इज अ कॉन्केव्ह मिरर. सेकंड थिंग, ऑब्जेक्ट ॲट 20 सेंटीमीटर. ऑब्जेक्ट 20 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सवरती ठेवलेलं आहे. म्हणजे ऑब्जेक्टचं मिररपासून किंवा पोलपासूनचं डिस्टन्स किती आहे? 20 सेंटीमीटर. ऑब्जेक्टचं डिस्टन्स नेहमी आपण U ह्या लेटरने दाखवतो. ऑब्जेक्टचं डिस्टन्स नेहमी U या लेटरने दाखवतो आणि इमेजचं डिस्टन्स आपण V या लेटरने दाखवतो. U आणि V. U म्हणजे ऑब्जेक्टचं डिस्टन्स किती आहे पोलपासून,
व्ही म्हणजे इमेजचं डिस्टन्स किती आहे पोलपासून. ऑब्जेक्टचं डिस्टन्स आहे 20 सेंटीमीटर, तर यूची व्हॅल्यू असणार 20 सेंटीमीटर. आता इथे साईन कसं असणार आहे, ऑब्जेक्ट आपण बघितलेला साईन कन्व्हेन्शनमध्ये पहिला रूल काय होता, ऑब्जेक्ट इज ऑलवेज केप्ट ऑन लेफ्ट ऑफ दी मिरर. मिररच्या लेफ्ट साईडला ऑब्जेक्ट ठेवलं जातो. लेफ्टचं ऑब्जेक्ट इथे आहे, हे डिस्टन्स 20 सेंटीमीटर आहे. साईन कन्व्हेन्शन आपण काय बघितलं, मिरर पोल, मिरर किंवा पोल त्याच्या राईट साईडचे डिस्टन्सेस पॉझिटिव्ह असतात, या साईडचे डिस्टन्सेस निगेटिव्ह असतात. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे 20 सेंटीमीटर हे काय असणार आहे, दिस विल बी निगेटिव्ह डिस्टन्स. त्यामुळे इथे यूची व्हॅल्यू किती असणार आहे, -20. समजते आपण सायन्स कसे घेतोय. ऑब्जेक्ट नेहमी लेफ्टला ठेवला जातो, पोलच्या लेफ्टचे डिस्टन्सेस नेहमी निगेटिव्ह असतात, त्यामुळे ऑब्जेक्टचा डिस्टन्स नेहमी निगेटिव्ह असणार आहे. सो यू इज इक्वल टू -20 सेंटीमीटर. ओके, नाव नेक्स्ट हाईट ऑफ इमेज इन्व्हर्टेड 4 सेंटीमीटर. इमेजची हाईट ज्या पद्धतीने ऑब्जेक्टचं डिस्टन्स यू, इमेजचं डिस्टन्स व्ही कन्सिडर करतो, त्याच पद्धतीने ज्या ऑब्जेक्टची आपल्याला इमेज फाइंड करायची आहे त्या ऑब्जेक्टची हाईट आपण दाखवतो H1 या लेटरने. ऑब्जेक्टची हाईट H1ने दाखवतो आणि इमेज मिळते, इमेजची हाईट आपण दाखवतो H2ने. ठीक आहे, ह्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. H1 काय असतं, H2 काय असतं. H2ने आपण काय दाखवतो, इमेजची हाईट. आपल्याला सांगितलं हाईट ऑफ इमेज म्हणजे आपल्याला H2ची व्हॅल्यू दिलेली आहे. H2ची व्हॅल्यू आहे 4 सेंटीमीटर. H2 इज 4 सेंटीमीटर. इमेज इन्व्हर्टेड आहे. इमेज कशी आहे, इन्व्हर्टेड आहे. इन्व्हर्टेड म्हणजे ऑब्जेक्ट असा होता तर इमेज अशी मिळणार आहे, उलटी इमेज मिळणार आहे. उलटी इमेज आहे बघा. ऑब्जेक्ट आपण कुठे ठेवतो, ऑब्जेक्ट आपण नेहमी प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती ठेवतो. म्हणजे ऑब्जेक्ट नेहमी असा असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. करेक्ट, असा वर्टिकल डायरेक्शन बोलते मी. ऑब्जेक्ट आपण नेहमी असा ठेवतो, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती ठेवतो, म्हणजे पॉझिटिव्ह असणारे. इमेज त्याची इन्व्हर्टेड मिळते, इन्व्हर्टेड इमेज मिळते. म्हणजे ऑब्जेक्ट असं असणार डाऊनवर्ड डायरेक्शन, म्हणजे इमेज हाईट जी असणार, इमेजची हाईट आपल्याला कन्सिडर करावं लागणार निगेटिव्ह. ओके, इन्व्हर्टेड आहे, उलटी आहे, त्यामुळे इथे साईन आहे ना -4 अकॉर्डिंग टू दिस साईन कन्व्हेन्शन. ओके, अँड लास्ट हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची हाईट म्हणजे काय, H1. हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज 9 सेंटीमीटर. हाईट पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल, ऑब्व्हियसली हाईट पॉझिटिव्ह असणार, कारण ऑब्जेक्ट असा आहे, इरेक्ट आहे, ऑब्जेक्ट असा उभा आहे, अप डायरेक्शनमध्ये आहे. सो डिस्टन्स असणार आहे पॉझिटिव्ह, म्हणजे H1 इज इक्वल टू +9 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने साईन कन्व्हेन्शनचा यूज करून आपण दिलेल्या पॅरामीटरचा साईन डिसाईड करू शकतो, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. इम्पॉर्टंट काय आहे बघा, फक्त एवढं लक्षात घ्या, असा मिरर असतो, इथे पोल असतो. मिररच्या ह्या साईडला कुठे पण तुम्ही एखादी वस्तू ठेवा, हे नेहमी निगेटिव्ह असणार आहे. या साईडला कुठेही वस्तू ठेवा किंवा कुठे इमेज मिळेल ती पॉझिटिव्ह असणार आहे. इथे पॉझिटिव्ह असणार, इथे निगेटिव्ह असणार आहे. ऑब्जेक्ट नेहमी लेफ्टला ठेवला जातो, ऑब्जेक्ट नेहमी लेफ्टलाच असणार आहे, म्हणजे ऑब्जेक्टचा डिस्टन्स नेहमी निगेटिव्ह असणार आहे. ऑब्जेक्ट आपण असा ठेवतोय म्हणजे काय, ऑब्जेक्टची हाईट नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे. इमेजची हाईट डिपेंड करते, जर आपल्याला अशीच इमेज मिळाली तर पॉझिटिव्ह असणार आहे, इन्व्हर्टेड मिळाली तर निगेटिव्ह असणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला साईन कन्व्हेन्शन फॉलो करायचे असतात.